संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू। पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार तहकूब। संकटाच्या काळातही देशानं वेग पकडला असून संसदेचं आजपासून सुरू झालेलं पावसाळी अधिवेशन त्यात नवी ऊर्जा भरेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। संसदेतल्या अर्थपूर्ण चर्चांच्या माध्यमातून एकत्रितपणे देशाला पुढे नेणं ही काळाची गरज आणि देशाच्या आकांक्षी युवा वर्गाची मागणी, पंतप्रधान। तर्क आणि तथ्यासह संसदेतील चर्चा समृद्ध होऊन प्रत्येक विचाराला सन्मान मिळावा ही आमची भूमिका असून सर्व खासदारांनी हिरिरीनं कामकाजात सहभाग घ्यावा, पंतप्रधानांचं आवाहन। तर्क आणि तथ्य जिथं बळकट असतात तिथं शांत चित्तानंही आपला आवाज बुलंद करता येतो, पंतप्रधान। अमेरिका आणि इराण यांचे परस्परांवर हल्ले सुरूच। सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी। अर्जेंटिनाला 1-0 नमवत स्पेननं तब्बल 16 वर्षांनी पटकावलं फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद। फ्रान्सचा किलियन एम्बापे ठरला गोल्डन बूटचा मानकरी। आणि हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते।